बारामतीमध्ये जाऊयात। बारामतीमध्ये आज संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येतोय। या मोर्चामध्ये धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हे सुद्धा सहभागी झालेले आहेत। बारामतीमधल्या आक्रोश मोर्चाला कसबामधील शिवाजी उद्यानातून सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने लोक या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या निषेधार्थच आज हा आक्रोश मोर्चा बारामतीमध्ये निघालेला आहे। प्रचंड जनसमुदाय आपण बघतो या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावचे सरपंच होते संतोष देशमुख आणि त्यांची अत्यंत निर्घृण अशी हत्या करण्यात आली। आज 3 महिने या घटनेला पूर्ण झालेले आहेत। यातील आरोपी सध्या अटकेत आहेत, तर एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे। 3 महिन्यांनंतर सुद्धा कृष्णा आंधळेला शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाहीये। जयदीप भगत आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। जयदीप, मोर्चाला सुरुवात झालेली आहे, मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कुठून कुठपर्यंत हा मोर्चा जातोय आणि साधारणतः काय भावना आहेत या सगळ्या लोकांच्या? अमोल, खरं तर जी निर्गुण हत्या झाली संतोष देशमुख यांची, त्याला आज 90 दिवस पूर्ण झालेत आणि बारामतीमध्ये सर्वधर्मीय मोर्चांचं आयोजन करण्यात आलेले। या मोर्चाची सुरुवात बारामती इथल्या कसबा या ठिकाणाहून सुरू झालेली आहे। तो मोर्चा पुढे गुणवडी चौकात आला, गुणवडी चौकातून गांधी चौकात आला आणि गांधी चौकातून आता पुढे तो भिगवण चौकाच्या दिशेने चाललेला आहे आणि त्या भिगवण चौकाच्या अगदी शेजारी असलेल्या नगरपालिकेच्या समोरच्या मोकळ्या जागेमध्ये जो आहे तो याची या ठिकाणी सभा होणार आहे। खरं तर या ठिकाणी आंदोलकांचा जो रोष आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। धनंजय मुंडे यांना जे आहे ते आमदारकी रद्द करा आणि सहआरोपी करावा अशी मागणी जी आहे ती या आंदोलकांची आहे, मोर्चेकऱ्यांची आहे। तसेच धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते, तसेच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हणजे नागरिक जे आहेत ते मागणी करतायत। तसेच बारामतीमध्ये मोर्चा जो आहे तो सुरू झालेला आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये याचं जे आहे ते सभेत रूपांतर होईल। मोठ्या संख्येनं फक्त बारामतीच नव्हे तर इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, फलटण असेल या भागातून मोठ्या संख्येनं इथे सर्व धर्मीय बांधव या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर मराठा क्रांती मोर्चानं या मोर्चाचं आयोजन केलं असलं तरी ही जी घटना झाली आहे ती दुर्दैवी आहे आणि कुणाच्याच बाबतीत घडायला नको। त्याच्यामुळे बारामतीमधून याची जी आहे ती क्रांती मोर्चानं सर्वधर्मीय मोर्चा असं नाव देण्यात आलेलं आहे। महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत आणि काळे झेंडे घेतलेले आहेत, तसेच आवाज दिला आहे लेखील समाजाला आहे लाटाने अशा असे जे फलक जे आहेत ते घेतलेले आहेत। ना जात पर ना धर्म पर वार करेंगे दहशत पर। बीड मधली दहशत आहे गेल्या काही दिवसापासून बोललं जाते, ती दहशत जी आहे ती मिटवावी आणि कोणाचा मोठा व्यक्ती असेल त्याला देखील कुठला जरी मोठा व्यक्ती असेल त्याला जी आहे ती कडक शिक्षा झाली पाहिजे अशी जी मागणी केली जाते। पुढच्या काही वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो भिगवण चौकामध्ये पोहोचेल, त्या ठिकाणी सांगता सभेमध्ये त्याचं रूपांतर होईल। अपडेट घेत राहू तुमच्याकडून। धन्यवाद या माहितीबद्दल। तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांची कन्या वैभवी देशमुख यांनी या मोर्चाच्या आधी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया। आज आम्ही या बारामतीच्या मोर्चामध्ये समजा माझ्या वडिलांची जी माणुसकीच्या दृष्टीने जी हत्या झाली आहे आणि बीड जिल्ह्यातील जी वाढणारी गुन्हेगारी आहे, आमचा फक्त म्हणजे आम्हाला कुणावर राग नाहीये, द्वेष नाहीये, फक्त आम्हाला एवढं वाटतं की माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील किंवा ते प्रशासनातील लोक असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना सुद्धा यामध्ये सहआरोपी करावं आणि कारण की जी घटना आज घडली आहे ती नंतर घडू नये। ॲक्शन घेतली असती यंत्रणेनं तर ह्या पुढच्या कुठल्याही घटना घडल्या नसत्या किंवा तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं। सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले, ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल, एवढंच मी इथून बोलतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।